गुढीपाडवा जवळ आला आहे, तर गुढीसाठी आपण जे गुढी वस्त्र वापरतो तर ते कसं शिवायचं ते आज आपण बघूया. तर त्याच्यासाठी मी इथे डबल कलरमध्ये सिंगल लेअरचं पैठणीचं गुढी वस्त्र तयार करणार आहे. तर सगळ्यात आधी मी एका साईडला पैठणीची बॉर्डर असणारं कापड घेतलं आहे. हे मी घेतलेलं आहे 17 इंच उंची आहे आणि 40 इंच त्याची रुंदी आहे. त्याचबरोबर मी दुसरं असं ब्रोकेडमधलं कापड घेतलेलं आहे. ह्याला मी बॉर्डर घेतलेली नाही आहे. तुम्हाला जर का दोन्ही ह्याला बॉर्डर यूज करायची असेल तरीसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर ह्याची मी हाईट घेतलेली आहे 10 इंच आणि ह्याची रुंदी घेतलेली आहे 40 इंच. आत्ता ह्या दोन्ही आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहेत. मध्ये स्टिच करून झाल्यावरती त्याच्यावरती आपण एक अशी दाब शिलाई देऊन घेणार आहोत आणि त्याच्यावरती मी इथे वेगवेगळ्या लेस वापरून ते डेकोरेट करणार आहे. तर सगळ्यात आधी मी इथे पैठणीची गोल्डन कलरमधली लेस आहे ती आधी लावून घेतली. ही लेस साधारणतः माझी 1.5 इंचाची आहे. ती मध्ये लावून त्याच्या खाली मी मल्टी कलरमधली एक लेस अटॅच करून घेतली आहे. तर हे मल्टी कलरपेक्षा तुम्ही एखादी दुसरी गोल्डनमधलीसुद्धा लेस यूज करू शकता. तर तशीच ती मल्टी कलरची लेस मी इथे खाली बॉर्डरलासुद्धा लावून घेतली आहे. बॉर्डरला लेस सगळ्या मी अटॅच करून घेतलेल्या आहे तिथे. आणि त्यानंतर आपलं साईडनी जे काही आहे त्या साईडनी आपल्याला दोन्ही साईडनी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. डबल फोल्ड करून झाल्यावर आपल्याला वरती आता प्लेट्स टाकून घ्यायच्यात. प्लेट्स टाकत असताना मी इथे 5-5 इंचाचं मार्किंग करून ते प्लेट्स इस्त्रीने फिक्स करून घेतलेल्या होत्या. म्हणजे इस्त्री मारून त्या प्लेट मी आधी बसवून घेतलेल्या होत्या, म्हणजे शिवताना आपल्याला बरं पडतं. तर त्याच्यानंतर मी इथे ह्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या आता एकत्र करून घेते आहे. प्लेट्स तुम्हाला जर का मोठ्या प्लेट्स हव्या असेल तर तुम्ही मोठ्या प्लेट्ससुद्धा घेऊ शकता. इथे मी नॉर्मल छोट्या अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर वरतीची काही आपल्याला कॅप रेडी करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे 5.5 बाय 6.5 इंचाचं कापड घेतलेलं आहे. ते मेन फॅब्रिक त्यासोबतच अस्तरसुद्धा मी त्याच मापाचं घेतलेलं आहे. ते आता एकावर एक असं ठेवून आपल्याला एका साईडने शिलाई मारून घ्यायचे. हे परत शिलाई मारून पलटी करून त्याच्यावर दाब शिलाई द्यायची. अशी आपली एक बाजू तयार झाली पाठीमागची. तशी आपल्याला आता पुढची बाजू डायरेक्टली आपण ज्या प्लेट्स काढल्या होत्या त्याला मी आधी शिलाई मारून घेतली होती. त्याच्यानंतर त्याच्या वरच्या बाजूने उलट्या साईडने आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आणि खालच्या साईडने अस्तर ठेवायचं आहे. याने काय होतं की आपले दोरे वगैरे कुठेही असे दिसत नाहीत. फिनिशिंगमध्ये आपली गुढी तयार होते. त्याच्यानंतर आपल्याला वरती आता त्याच्यात दाब शिलाई देऊन घ्यायचे. ते दाब शिलाई देऊन झाली की त्याच्यानंतर आपल्याला इथे आता नॉट अटॅच करायची आहे. मी इथे एकाच साईडला नॉट अटॅच केली आहे. खालच्या साईडला म्हणजे आपण टोपी जिथे जॉईंट केलेली आहे तिथे साधारणतः अटॅच केली आहे. तुम्ही वरतीसुद्धा अटॅच करू शकता. आता आपण जी मगाशी दुसरी बाजू तयार करून घेतली होती ती ह्याच्यावरती ठेवून आपल्याला तिन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाल्यावरती आपण जी काही नॉट अटॅच केली होती नॉटला एक आपण लटकन अटॅच करून घेतलेला आहे आणि ही आता टोपी सरळ करून झाल्यावरती आपली गुढीची साडी बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही गुढीची साडी कशी वाटली ते नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन प्रकारच्या गुढीच्या साड्या मी तयार केलेल्या आहेत. त्यांचे स्टिचिंग व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्की चेक करा.